नमस्कार मित्रांनो, आज आपण ऊसाच्या लावणीचे काम सुरू केलेलं आहे आणि आपण पाहू शकता ऊसाची लावण करण्याकरिता ऊस तोडणीची काम आता आपण सुरू केलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या शेतामध्ये लावणीचं काम चालू आहे आणि आज तो चहासाठी आपण आता ब्रेक घेतलेला आहे. आपण पाहू शकता. माहित आहे का काय हा ती म्हणजे तिकडे पाणी जायचं नाही जास्तंय म्हणलं त्याला काय करायचं चौकून पाजायचं पुन्हा पाजलं चालतंय आणि होय होय जरा तरी सोडतो चालतंय. त्यांचं काय आलंय सम्राट म्हणत होता सकाळी मला, नांगरायचे राजू म्हणलं आपले बी नांगरायचं आपा आपा ते कॅमेरा पुढे सगळ्यांनी हात कर. रेकॉर्डिंग चालू आहे. रेकॉर्डिंग चालू आहे. धर 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 धर. होय होय होय, मग मिल ना व सगळ्या माणसांनी दिसणार. मित्रांनो, हे बघा, ही ऊसाची क्वालिटी आहे. हा डोळा आहे आणि अशा पद्धतीने अशी पद्धतीने कांडी मात्याळ केलेली आहे. आता जवळपास आपलं अर्ध्या एकराची लावण झालेली आहे आणि हे आपलं पाहू शकता. जरा ड्रिपचं अजून आपण नियोजन केलेलं नाही. ड्रिपचं आपण अजून पहिलं पाणी झाल्यानंतर आपण ड्रिप टाकणार आहोत. हे आता बघा, पूर्ण तुम्ही बघू शकता, हे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आता याला पाणी पाजलं आणि थोडी लागवड टाकली की 10-15 दिवसात कांडीची उगवण होईल. या हे बघा, इथनं तुम्ही बघू शकता, हे क्षेत्र पूर्ण असं आहे. तिने आणली पण तो एकच पोरगा. काय झालं वाटतं? इराण आहे ह्यांच्याकडे होतं ना का? आहे ना का ते? आहे ना का ते? मित्रांनो, ऊसाच्या आता लागणीचं काम पूर्ण झालंय आणि आता आपण त्याकरिता पाणी आज सुरू केलंय आणि आता आपण ते पाणी पाजून घेणार आहोत.
पाणी पाजून कंप्लीट झालं आहे आता. आता उद्या आपण याच्यावरती गोलिया तणनाशकाची फवारणी घेणार आहोत. बघा बारीक एकदम पाणी लावून व्यवस्थित पाणी पाजून घेतलेलं आहे. जास्त पण पाणी ह्या दिवसात साठता कामा नये, कारण की कांड्या गारडतात आणि मग उगवणीला प्रॉब्लेम येतो आहे.